आज तिथीनुसार राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं केलेलं आहे। रायगडावर शिवप्रेमींची गर्दी झालेली आहे आणि शिवनेरीवर सुद्धा पालखी सोहळा उत्साहात संपन्न होतोय। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा शिवजयंती साजरी होणार आहे। ही दृश्य आपण बघतोय सध्या। तिथीनुसार शिवजयंतीचा हा सगळा उत्साह आहे। किल्ले रायगडावर आणि किल्ले शिवनेरीवर राज्यभर विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढारी दृश्य सुद्धा संपूर्ण परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। आज संपूर्ण राज्यभर तिथीनुसार शिवजयंतीचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक विशेष कार्यक्रम आज राज्यभरात पार पडत आहेत। सध्या किल्ले शिवनेरीवरून प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुषार, काय नेमकं वातावरण सध्या शिवनेरीवर पाहायला मिळतंय? शिवप्रेमी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असं समजतंय। नक्कीच रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या किल्ले शिवनेरी गडावरती आहे मी, आणि या शिवनेरी गडावरतीची शिवाई देवी मंदिर आहे। त्या शिवाई देवी मंदिराच्या बाहेर मी आता आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजा अर्चा या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये केली जाते। तर पालखीचं जे नियोजन आहे तेही खरं तर केलं जात आहे। त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर पालखीची सजावट असेल, त्यानंतर इतर जे महत्वाचे कार्यक्रम आहे ते केले जातात। एकंदरीत जर आपण पूर्ण शिवनेरी किल्ल्यावरची जर आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर काल या ठिकाणी या शिवाई मंदिर परिसरातच काल आगीमोहोळ आहे त्याचा खरं तर उद्रेक झाला होता, आणि आगीमोहोळ उठल्यानंतर अनेकांना त्याचा दंश झाला होता। त्यामुळे आज किल्ल्यावरती जर आपण पाहिलं तर सर्वच नागरिकांना पूर्ण किल्ल्यावरती येताना कुठेतरी अडसर निर्माण होतोय। कारण काल आपण जर पाहिलं तर काल दिवसभर किल्ल्यावरती शिवप्रेमींना येण्यासाठी बंद करण्यात आला होता गड, आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरात जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे भाविक आहेत ते पायथ्यापासूनच खरं तर मागे जाताना एकंदरीत पाहायला मिळाले होते। त्यानंतर आजचा जर विशेष आपण यामध्ये जर आपण पाहिलं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती, आणि या तिथीनुसार जयंतीमुळे मध्ये जर आपण पाहिलं तर विधिवत पूजा अर्चा आणि इतर जे कार्यक्रम आहेत ते खरं तर सुरू झालेले आहेत। अनेक महत्वाचे राजकीय नेते आणि पदाधिकारी खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, आणि हा संपूर्ण जो शिवाई देवी मंदिरातला जो महत्वाची जी पूजा आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना या निमित्ताने दाखवू शकतो की ही जी पूजा आहे ही आता सुरू झालेली आहे, आणि काही वेळातच नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील। त्यामध्ये विशेष जर आपण पाहिलं तर राज्याच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री असणारे नितेश राणे या जयंतीच्या कार्यक्रमासाठी गडावरती उपस्थित राहतील, आणि हा शिवजयंतीचा जो उत्सव आहे हा उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यासाठी शिवप्रेमी या किल्ले शिवनेरीवरती जाताना दिसून येतील। जी निश्चित, आणि त्याच्यामुळे आता दिवसभरात इथे नेमकं काय घडतंय, कसा उत्साह आहे हे सुद्धा वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत। तुषार, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखवूयात। शिवनेरीवर जो शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय त्याची दृश्य, दुसरीकडे रायगडावर सुद्धा शिवप्रेमींची रीघ सध्या लागलेली आहे, आणि तिसरी दृश्य आहे दिल्लीमध्ये शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आज संपन्न होतोय, त्याचा उत्साह दिसतोय। महाराष्ट्र सदनामध्ये हा शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे। तिथीनुसार आज छत्रपतींची जयंती आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी तुषार यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुषार, सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं किल्ले शिवनेरीवर काय नेमकं नियोजन केलं गेलेलं आहे? कारण गर्दी आता मोठ्या प्रमाणावर तिथे निश्चित होतीये।
नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीवरती मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होती आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर अनेक शिवप्रेमी खरं तर शिवनेरी गडावरती दाखल होत असतात. आता जर नियोजनामध्ये जर आपण पाहिलं तर ठराविकच जे नागरिक आहेत किंवा ठराविकच जे शिवप्रेमी आहेत त्यांनाच खरं तर आता गडावरती सोडलं जातं. कारण काल आगीमोहळाचा जो प्रादुर्भाव येतो या संपूर्ण शिवाई देवी मंदिर परिसरामध्ये झाला होता आणि 50पेक्षा अधिक जे शिवप्रेमी आहेत त्यांना कुठेतरी दंश झाला होता आणि त्यामध्ये ते जखमी झाले होते. त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फॉरेस्ट विभाग असेल, त्यानंतर स्थानिक पोलीस असेल आणि शिवाई देवी मंदिर समिती असेल. जी निश्चित, आणि त्याच्यामुळे संपूर्ण दिवसभरच खरं तर हा उत्साह आणि आनंद तिथे पाहायला मिळेल. दिवसभरात पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी.